न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। पाण्यासाठी नगरसेविका प्रियंका माने सभागृहात हंडा घेऊन सिडकोच्या पाणी टंचाईवर महासभेत संताप। मुकणे धरण जवळ असताना सिडकोला पाणी का नाही, महासभेत अधिकाऱ्यांना नगरसेवकांचा जाब। नाशिक महानगरपालिकेच्या आज झालेल्या विशेष महासभेत पाणी प्रश्नावर जोरदार चर्चा आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळाले। सिडको व पंचवटी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेविका प्रियंका माने यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले। प्रियंका माने या पाण्याचा हंडा घेऊन थेट सभागृहात दाखल झाल्यात। त्यामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। आज आम्ही भाजपमध्ये असूनही आमच्या अधिकाऱ्यांवर अशी ह्या मागणी आहे की माझी अधिकाऱ्यांनी जे पाण्याचा प्रश्न असेल गेल्या 3 वर्षापासून असेल याचं द्वारकेचं पाणी आमचं माझं म्हणणं काही नाही, द्वारकेला तुम्ही 2 टाइम सोडा का 3 टाइम सोडा याचा विरोध नाही द्वारकेला पाणी देण्याचा, पण माझा विरोध याला आहे की आम्हाला प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमचं फिल्ट्रेशन आमच्या निलगिरी बाग मध्ये आहे आणि आम्हाला आमचं हक्काचं पाणी मिळत नाही आणि याच्यावर प्रशासनाने काहीतरी कारवाई करायला पाहिजेत आणि ते द्वारकेचं पाणी बंद व्हायला पाहिजे। आज याच्यावर जर मला प्रशासनाने आयुक्त मॅडमनी जो निर्णय दिला तरच मी आज, नाही तर मी महासभेत सुद्धा खाली जमिनीवर बसून घेईल। सिडको परिसरातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होत नसल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या मुद्द्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली। आपण पूर्ण जे मागच्याही सभागृहाने विचारलेले प्रश्न होते, पाणीचं वितरण सुरू करा आणि वितरण कसं आहे त्याच्याबद्दल तुम्ही सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या। महासभेत सिडकोमधील सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येत पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला। विशेष म्हणजे मुकणे धरण सिडको परिसराच्या सर्वाधिक जवळ असूनही त्या धरणातील पाणी सिडकोला का दिले जात नाही असा थेट सवाल नगरसेवकांकडून उपस्थित करण्यात आला। या प्रश्नावरून महासभेत सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही अधिकाऱ्यांना धारेवर धरले गेले। सांगतोय 900ची पाईपलाईन चालू आहे, जे 22.5 कोटीचं काम जे चालू आहे त्याचं काम आता संपत आलं आहे, जोडणीचं काम बाकी आहे। त्याच्यासाठी तुम्हाला 38,000चा सेट डाऊन घ्यायचा आहे। सेट डाऊन झाल्यानंतर लाईन जोडून झाल्यानंतर आमचं जे 20 MLD पाणी आम्हाला वाढवून भेटणार आहे किंवा नाही, यस ऑर नो। गंगापूर धरण ते बारामंगला या ठिकाणी PSCच्या 2 लाईन्स आहेत। त्या लाईन्स मध्ये जवळजवळ 5 ते 8% लिकेज आहे। आपण तिथून 300 MLDच्या आसपास लिफ्ट करतो, जवळजवळ 5 ते 60% म्हणजे 20 ते 30 MLD पाणी आपले गळतीमध्ये जात आहे। त्याच्यासाठी आणि ती कॅपॅसिटी पण संपलेली असल्यामुळे आपण ती 1800 mm डायमीटरची MS लाईन करत आहोत, ज्यायोगे दरम्यान आजची ही लक्षवेधी महासभा पाणी प्रश्नासोबतच शहरातील वाढते रस्त्यांवरील खड्डे आणि मूलभूत सुविधांवरही गाजली। अनेक नगरसेवकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत शहरातील समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली। नाशिककरांना पाणी टंचाईपासून दिलासा कधी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।